Hello students, myself Mohan Ugle and welcome to Adarsh Vidyalaya Nipana Standard 7 Subject Science. Students, today we are going to learn our second chapter's next part, plant structure and functions. Last video we learnt about taproots and fibrous roots. Thus there are two main type of roots, taproots and fibrous roots. Dicotyledons plant have taproots while monocotyledon plants have fibrous roots. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये टॅपरूट आणि फायबरस रूट्स याविषयी सविस्तर माहिती घेतलेली आहे. तर आज आपल्याला त्याच्या पुढचा भाग पाहायचा आहे. 3. Saw the seeds of plants like mustard, sorghum, maize, pea, coriander, etc. in an earthen pot. Cultivate the plant for 8 days. Once the plant grow 50 to 20 cm height, uproot them carefully while the soil is moist and put them gently in the large conical flasks containing water. The soil will get washed off without any harm to the roots. Observe the roots carefully to see which plant have a taproot and which ones have a fibrous roots. की या ठिकाणी आपल्याला एक कृती सांगितलेली आहे की आपल्याला काय करायचं आहे. काही मोहरीचे दाणे, सॉर्गम म्हणजेच काही ज्वारीचे दाणे, मेज म्हणजे ज्याला आपण मका म्हणतो त्याच्या काही बिया, पीज वाटाण्याच्या काही बिया आणि त्यानंतर कॉरिएंडर म्हणजेच धणे जे असतात ते हे घ्यायचे आहेत आणि ते एका मातीच्या कुंडीत पेरायचे आहेत आणि जवळपास 8 दिवसासाठी ते तसेच राहू द्यायचे आणि त्यानंतर 15 ते 20 सेंटीमीटर ते वाढल्यानंतर आपण काळजीपूर्वक ते त्या कुंडीमधून उपटायचे आणि काळजी अशी घ्यायची की त्यातली माती जी असेल ती ओली असेल म्हणजे सहजरित्या ते आपल्याला त्यातून उपटता येतील. त्यानंतर एका मोठ्या बशीमध्ये ही जी वनस्पती आहे जी आपण त्या कुंडीमधून उपटून काढून घेऊ ती त्या एका मोठ्या चांगल्या बशीमध्ये ठेवायची. त्यानंतर त्याच्यावरची माती ही काळजीपूर्वक धुवून काढायची की जेणेकरून त्या मुळांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही आणि त्यानंतर आपण निरीक्षण करायचं की कोणकोणते आपण ज्या काही काळजीपूर्वक सर्व बिया पेरल्या होत्या त्यांची मुळं कोणत्या प्रकारची आहेत, टॅपरूट्स की फायबरस रूट्स. जर आता उदाहरण घेतलं तर आपल्या लक्षात येईल की मेज, मका हे टॅपरूट्स म्हणजेच सोटमूळ आपल्याला दिसून येईल. त्यानंतर ज्वार म्हणजेच याचासुद्धा आपल्याला टॅपरूट दिसून येईल. पीज, कॉरिएंडर आणि मस्टर्ड हे जे आहे हे आपल्याला दिसून येतील की फायबरस रूट्स प्रकारचे आहेत. प्लांट लाईक मेज, sugarcane, sorghum have two type of root. Some root are underground, whereas grow from the stem just above the soil. The latter are called adventitious roots. Besides the normal function like absorption of water and minerals, anchoring and supporting the plant root perform some other functions too. की जर आपण उदाहरणार्थ पाहिलं, मेज म्हणजेच मका, शुगरकेन, ऊस, सॉर्गम, ज्वारी या प्रकारच्या वनस्पतींमध्ये आपल्याला 2 मुळं आढळून येतात की एक जे मूळ आहे ते जमिनीच्या आत वाढत असते आणि एक जमिनीच्या बाहेर म्हणजे जमिनीच्या वर वाढताना आपल्याला दिसून येते. त्याला ॲडव्हान्टेशियस रूट्स म्हणजे आगंतुक मुळे असे म्हणतात. तर याचं नेमकं कार्य काय असते तर पाण्याचं शोषण, त्याचबरोबर खनिजांचं शोषण, झाडाला आधार देणे आणि इतर काही जे क्रिया असतात वनस्पतीच्या त्या पार पाडणे हे आगंतुक मुळं जी आहेत ही त्या प्रकारचं कार्य करत असतात. इथं मेज स्टाल्क आपल्याला देण्यात आलेला आहे की मेजचे जे आगंतुक मुळे आहेत म्हणजेच
मका जो आहे, मकाचे जे बाहेर आलेली मुळं जे आपल्याला दिसून येतात, जमिनीच्या वर जी वाढलेली दिसून येतात, ती अशा प्रकारची असतात. त्यांना ॲडव्हेंटिशियस रूट्स असं म्हटल्या जाते. Roots show some modifications to perform these additional functions. Some example of such modified roots are aerial roots, steel roots, runner roots, breathing roots, phenomatophorous, etc. Take some water in a small glass jar, put a plantlet in such a way that its roots are deep in water. Mark the water level on the jar and add 5 ml of oil to the water. Record the water level on the next day. Discuss our observation in the class. की पहा की अशा प्रकारची जी मुळांमध्ये जी मुळं जी आहेत ती रूपांतरित होतात, म्हणजे ते स्वतःला रूपांतरित करत असतात, तर त्यांना मॉडिफाईड रूट्स असं म्हटल्या जातात. मग त्यामध्ये एरियल रूट्स म्हणजे हवाई मुळं, रनर रूट्स धावती मुळं, ब्रीथिंग रूट्स श्वसन मुळं, हे मुळांचे आपल्याला प्रकार दिसून येतात. त्याचबरोबर आपल्याला इथं आणखी एक कृती सांगितलेली आहे की दोन जे आहे टेक सम वॉटर इन स्मॉल ग्लास जार, की एका छोट्या काचेच्या भरणीत आपण काय घ्यायचं तर थोडं पाणी घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये चित्रात दाखवल्याप्रमाणे वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पती अशा प्रकारे त्यात टाकून द्यायच्या की ज्याच्या मुळं आपल्याला दिसून येतात. त्यानंतर त्यामध्ये थोडे काही जवळपास 5 ml तेल टाकायचे, खाद्यतेल असेल किंवा खोबरेल तेल कोणतेही, आणि ते कशासाठी टाकायचे तर तेल जे आहे ते पाण्यावर तरंगते. आपल्याला दिसून येते या चित्रामध्ये की पिवळसर हा तेलाचा तवंग आहे, जेणेकरून वॉटर लेवल म्हणजे पाण्याची पातळी जी आहे ती त्या माध्यमातून मोजता येईल. मग अशा प्रकारे काय करायचं तर जी वॉटर लेवल आहे म्हणजेच पाण्याची पातळी आहे त्याची नोंद घ्यायची आणि त्यानंतर याच्यावरून आपल्या वर्गामध्ये चर्चा करायची. तर यावरून आपल्याला काय लक्षात येते की पहिली बरणी जी आहे जेव्हा आपण सुरुवातीला त्यामध्ये पाहत आहोत की पाणी घातलेलं आहे त्यामधली वॉटर लेवल पहा, आणि दुसरी बरणी जी आहे त्यात वॉटर लेवल कमी झालेली तुम्हाला दिसून येईल. का बरं? कारण मुळांनी जे आहे ते पाण्याचं शोषण केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण ॲडव्हांटेशियस रूट्स आणि त्याचबरोबर याच ज्या सर्व वनस्पतीतील मुळं आहेत की जे स्वतःचं वेगवेगळ्या प्रकारे मुळांना डेव्हलप करतात त्यांना मॉडिफाईड रूट्स म्हणजेच रूपांतरित मुळं असे म्हणतात. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट वूड हॅव हॅपन इफ प्लांट लाईक अ टॅमरिंड, बनियान अँड मँगो हॅड फायबरस रूट्स. की आपल्याला माहीत आहे टॅमरिंड म्हणजेच चिंचेचं झाड, बनियन ट्री म्हणजेच वळाचं झाड आणि मँगो ट्री म्हणजेच आंब्याचं झाड. जर या प्रकारच्या वनस्पतीची मुळं ही फायबरस रूट्स म्हणजे तंतुमय प्रकारची असती तर काय झालं असतं, दे आर नॉट लाईव्ह मोर इयर्स अँड नॉट हार्ड. की ते जे आहेत वनस्पती हे खूप जास्त वर्ष म्हणजे बहुवार्षिक वनस्पती असते, ती जास्त वर्ष जगू शकली नसती आणि त्याचबरोबर ती मजबूत अशा प्रकारची वनस्पती झाली नसती की इतक्या काळ ती टिकून राहिली नसती. जी सूटमूळ प्रकारचे असतात वनस्पती त्यांची खोडंसुद्धा जी आहे ती मजबूत असतात. व्हॉट विल हॅपन इफ द रूट टिप्स इज इंज्युर्ड. की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं मुळाचे काही भाग, त्यामध्ये आपल्याला रूट टिप्स म्हणजे ज्याला आदिमूळ असं म्हणतात आणि त्याचं संरक्षण टॅपरूट म्हणजेच मूळ टोपी करत असते. मग जर जे टिप रूट आहे हे जर इंज्युर्ड झालं तर काय होईल, त्यामुळे काय होते की झाडाची वाढ जी आहे ते खुंटते. कारण टिप रूट जे आहे ते जमिनीच्या आतमध्ये खोलवर जात राहते आणि त्यामुळे त्या वनस्पतीची वाढसुद्धा जमिनीच्या वर होत राहते. परंतु ते इंज्युर्ड झालं म्हणजे ते जर त्याला काही क्षती झाली तर ते झाड वाढणार नाही. द प्लांट आर नॉट ग्रो प्रॉपरली व्हेन रूट टिप इज इंज्युअर्ड.
Which type of root do the fenugreek, spinach and onion plant have? Fibrous roots do the fenugreek, spinach and onion plant have. की तंतुमय प्रकारची आपल्याला पालक असेल म्हणजे स्पिंच, फेनुग्रीक, मेथी आणि ऑनियन म्हणजेच कांदा, त्याचं उदाहरण आपण पाहिलंच होतं की या सर्वांची मुळं जी आहे ती फायबरस प्रकारची म्हणजेच तंतुमय प्रकारची आपल्याला दिसून येतात. डू यू नो, माहिती आहे का तुम्हाला, रूट्स इमर्जिंग फ्रॉम द ट्रंक अँड ब्रांचेस ऑफ अ बेनियन ट्री ग्रो टॉवर्ड द सॉइल. These roots are called prop roots. What could be the use of these roots? Prop roots. In the beginning, the banyan tree has very few prop roots, but later on their number increases so much that it appear like a small forest. In Kolkata, a 250 years old banyan tree in the Indian Botanical Garden covers a very large area. It is supported by thousands of prop roots. Is there any such trees in your neighborhood? की मित्रांनो, आपल्याला वडाच्या झाडाबद्दल माहीतच आहे की वडाच्या झाडाच्या पारंब्या तुम्हाला दिसून येतात. या पारंब्यांनाच इंग्रजीमध्ये प्रॉप रूट्स असं म्हटल्या जाते. तर या पारंब्यांचा वडाच्या झाडाला काय उपयोग होतो? ही मुळं म्हणजेच पारंब्या ज्या ठिकाणी जमिनीच्या जेव्हा टचमध्ये येतात तेव्हा पुन्हा एक वडाच्या झाडाची निर्मिती होते, म्हणजे त्यापासून रिप्रोडक्शनचं कामही होते आणि झाडाला आधार देण्याचं कामसुद्धा आपल्याला होताना दिसून येते. सुरुवातीला या वडाच्या झाडाला काही थोड्याच प्रॉप रूट्स म्हणजे पारंब्या असतात आणि कालांतराने त्यांची संख्या जी आहे ती वाढतच जाते. आता तुम्ही चित्रात पाहत आहात, बाजूला एक चित्र आपल्याला इथं दिलेलं आहे की कलकत्त्यामध्ये 250 वर्षापूर्वीचं एक वडाचं झाड या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि हे झाड कुठं आहे तर इंडियन बॉटॅनिकल गार्डन या ठिकाणी. आणि जवळपास या झाडाने खूप मोठा असा जो भाग आहे तो व्यापलेला दिसून येतो, तुम्हाला सुद्धा दिसत असेल. आणि या वडाच्या झाडाला हजारोच्या संख्येनं पारंब्या ज्या आहेत त्या दिसून येतात. तर अशा प्रकारचं वडाचं झाड तुमच्या आजूबाजूला आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मॉडिफाईड रूट्स, त्याचनंतर ॲडव्हान्टिशियस रूट्स याबद्दल माहिती घेतली. आणि यानंतर पुढचा भाग आपण जो आहे हा पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.